नमस्कार। आज वसई तालुक्यातील अर्नाळा या ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त आज संपूर्ण कोळी बांधव ह्या भरपूर उत्साहामध्ये या ठिकाणी पूजासाठी आलेले आहेत। ह्यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या काही टायमापुरता हा समुद्र खवळलेला असतो आणि त्या टायमामध्ये मच्छीमारी आणि जो कामकाज असते ते बंद असते। कोळी बांधवाचं संपूर्ण उपजीविका ही समुद्रावरती अवलंबून असते आणि आजचा हा सण किती महत्वाचा आहे याविषयी आपण जाणून घेऊया। ताई, तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही पूजा अर्चा केलेली आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व काय सांगाल? आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे हा कोळ्यांचा जो सण आहे नारळी पौर्णिमा। कारण आपण बघितलं तर समुद्रावर जे फिशिंग करून आमचं जीवन चालतं, पूर्ण कोळ्यांचं जीवन चालतं। तर आपण विचार करतो कोळ्यांचं जीवन चालत नाही तर पूर्ण जगाचं जीवन चालतं। कारण ह्या समुद्रामुळेच आपण सांगतो ना, आपण सायन्स मध्ये शिकलोय की समुद्राची वाफ तयार म्हणजे पाण्याची वाफ तयार होते, त्याच्यानंतर काळे ढग तयार होतात, बाष्प तयार आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो। मग आपल्याला बघितलं तर सगळ्या मानवाला जीव म्हणजे बाकीच्या प्राण्यांना वगैरे हा समुद्र बाप्पा पावसाच्या रूपाने ते पाणी देतोच, पण तरीही कोळ्यांचा हा सण का मोठा आहे? कारण ह्या कोळ्यांचं जीवन आहे ह्या समुद्र बाप्पावरच अवलंबून आहेत आणि हा समुद्र बाप्पावरच पूर्ण जीवन यांचं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे आजचा जो सण आम्ही उत्सवाने हा साजरा केला जातो। या बाप्पाला असंच नाहीये की आजच्या दिवशी नुसतं नारळ फेकत नाहीये, तर तो त्या बाप्पाला जसं गणपती बाप्पाला आम्ही घरी आणतो जसं त्याप्रमाणे ह्या समुद्र सांगतात समुद्र सर्व तीर्थानी म्हणजे सगळ्या देव देवता आहे, सगळं जे काही आपलं अथर्ववेद सगळं जे काही आहेत ते समुद्र बाप्पाकडेच आहेत। आणि हा विष्णू देवता लक्ष्मी जी समुद्र आहेत या समुद्र बाप्पाला आम्ही घरी आणतो एकादशीच्या दिवशी आणि ह्या समुद्र बाप्पाची ह्या कळसाच्या रूपाने आम्ही पूजा करतो। भाव आहे तो आमचा भाव त्याच्यात अर्पण करतो आणि आज नारळी पौर्णिमेला हा भाव अर्पण करून या भावपूर्ण नारळ आम्ही या समुद्र बाप्पाला देतो। आजच्या टायमाला समुद्राची जे काही मच्छीमारी होती ह्यामध्ये दुसरे नाविन्यमय मोठ्या मोठ्या बोटी येऊ लागल्या आणि आपल्या गावातील जे पारंपरिक बोटीवरती जो व्यापार चालत होता तो थोडा मंदावलेला आहे। तर गव्हर्नमेंटनी आपल्या शासनाने तुम्हाला काय अजून अनुदान द्यावं असं तुम्हाला वाटतं? अनुदान तर आम्ही कोळी लोक आहेत, हा कोणाच्या जीवावर नाहीयेत, आमच्या बाप्पाच्या जीवावर आहे। कोणाकडनं फुकट घ्यायचं नाही हे आम्हाला कोळ्यानं शिकवलं। कोळ्यामध्ये जो साहस आहे हा साहसी वृत्तीनं ते कोळ्या जे मच्छीमारी करतात ते कोणावर अवलंबून नाहीये की सरकारने द्यावं यावं आणि आम्ही हे करावं, पण आम्ही आमचा जो धंदा आहे तो प्रामाणिकपणे आणि खरेपणाने आम्ही जो धंदा करतो आणि त्याच्यावरच आमचं पोट चालते आणि आम्ही कोणाचे म्हणजे सांगतात ना बंदे नाहीयेत की ह्या ह्याच्यातील की सरकार देईल आणि आम्ही हे करेल, पण आम्ही आमच्या ह्याच्यावर आम्ही हा धंदा चालू ठेवतो। तर तुम्ही ऐकलंय ह्या ठिकाणी कोळी बांधव जे इथे आहेत आज पूजा अर्चा केलेली आहे आणि त्यांचं एक म्हणणं आहे, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की आम्ही सरकारकडे मागत रडत बसणारे नाहीत। आम्ही आमच्या समुद्रामध्ये आमचे जे काही घरचे मेंबर आहेत ते जातात, मच्छी पकडून आणतात आणि ती मच्छी आम्ही संपूर्ण ह्या वसई तालुक्यात विकतो। काही ठिकाणी आम्ही पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यात पाठवतो, परंतु आम्ही सरकारकडे कधी हात पसरून मेहनत करतो, आमच्या मेहनतीवरती आम्ही जगत असतो। हा त्यांचा फार मोठा सर्वांना दिलेलं उदाहरण आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, नमस्कार।